राज्यात देखील असंच काहीसं चित्र आहे, त्या संदर्भातला टॉप 9 बातम्या पाहूया। धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा। गॅस पुरवठ्यासंदर्भात नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती। दरम्यान जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस मुबलक प्रमाणामध्ये असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती। जालन्यातील अंबडमध्ये पुरवठा विभागाची धडक कारवाई। घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुरवठा विभागाची कारवाई। पुरवठा विभागाकडून 9 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। सोलापूरमध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे चुलीवरती पदार्थ शिजवण्याची वेळ आली आहे। गॅसच्या तुटवड्यामुळे लाकडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। लाकडाची मागणी वाढल्याने लाकडाचे दर देखील वाढलेले आहेत। हिंगोलीत घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत आहे, मात्र व्यावसायिकांना गॅस वितरण बंद करण्यात आले। गॅस वितरण बंद असल्याने स्वीट मार्ट व्यवसायावरती परिणाम झालाय। गॅस पुरवठा होत नसल्याने कमी पदार्थांची विक्री होतीये। लातूरमध्ये हॉटेलिंगचा कमर्शियल गॅस पुरवठा पूर्णतः बंद। हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर हॉटेल चालकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील संस्थांना पुरवठा प्राधान्याने केला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा भासतोय। अनेक छोटे मोठे हॉटेल्स बंद आहेत। ते कामगारांना घरी बसून राहण्याची वेळ आली आहे। सरकारने व्यावसायिक गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिकांकडून आणि हॉटेल व्यावसायिकांकडून केली जाते। परभणीत घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर पूर्णपणे यावेळेस पूर्णामध्ये 11 सिलेंडर जप्त। पुरवठा विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। नाशिकमध्ये गॅस तुटवड्यामुळे चहाच्या टपऱ्यांवर कोळशाचा वापर वाढलाय। अनेक टपऱ्या कोळशावरती चहा तयार केला जात असल्याचं चित्र आहे। पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर जेवणाचं मोठं संकट। गॅस मिळत नसल्याने अनेक मेस चालक दिवसातून एकच वेळेस मेस चालवतायत। सिलेंडर मिळाला नाही तर 2 वेळेचं जेवण बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे।